विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 6 मॅथमॅटिक्स 3 डायमेन्शनल शेप्स म्हणजेच त्रिमितीय आकार। तर या व्हिडिओमध्ये आपण त्रिमितीय आकार त्यांची गुणधर्म याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात लगेच। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण त्रिकोणमितीय आकार म्हणजेच 3 डायमेन्शनल शेप। 3 डायमेन्शनल शेप्स यामध्ये आपण वेगवेगळे आकार पाहणार आहोत, त्याचे एजेस, सरफेस अँड वर्टेक्स याबद्दलची माहिती आपल्याला पाहिजे आहे। तर आपण सुरुवात करूयात। जो पहिला आकार आहे तो म्हणजे इष्टिकाचित्ती, क्यूबॉइड और रेक्टँग्युलर प्रिझम, त्यालाच मराठीमध्ये इष्टिकाचित्ती असं म्हटलं जातं। तर याचा जर आकार पाहिला आपण तर या ठिकाणी पहा, इष्टिकाचित्ती कशा पद्धतीची असते आणि इष्टिकाचित्ती हाऊ वी ड्रॉ अ क्यूबॉइड हे पण आपल्या या ठिकाणी लक्षात येईल। हियर दिस फिगर इज अ 3 डायमेन्शनल क्यूबॉइड। तर हा आहे क्यूबॉइड, यालाच मराठीमध्ये इष्टिकाचित्ती असं म्हटलं जातं आणि इंग्लिशमध्ये क्यूबॉइड और रेक्टँग्युलर प्रिझम। तर या इष्टिकाबद्दलची माहिती घेत असताना याला एकूण किती शिरोबिंदू आहेत तर या ठिकाणी जर पाहिले आपण, हा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजे क्यूबॉइडला 8 वर्टेक्स असतात, त्यालाच आपण वर्टायसेस असं म्हणतो। याला मराठीमध्ये शिरोबिंदू असं म्हणतात। म्हणजे शिरोबिंदूची संख्या किती आहे? शिरोबिंदू 8 आहेत। यानंतर याला जर आपण एजचा विचार केला, एज, तर पहा, ही एक कडा आहे, दुसरी, तिसरी आणि ही चौथी, या 4 कडा झाल्या। त्यानंतर पहा 5 6 7 आणि 8 आणि या ज्या वर्टिकली आहेत ह्या 1 2 3 आणि या 4, म्हणजे याला एकूण 12 एज आहेत, 12 एजेस, याला आपण मराठीमध्ये कडा असं म्हणतो। आणि त्यानंतर सरफेसचा जर विचार केला तर या ठिकाणी पहा, समोरचा एक सरफेस, जर आपण माचीस म्हणजेच आपण म्हणजे काडीपेटीचा वगैरे डब्बा जर पाहिला तर त्याला वरचा एक सरफेस, खालचा, या बाजूचा, समोरचा आणि पाठीमागचा, असे एकूण 6 फेसेस असतात, म्हणजेच 6 पृष्ठे असतात। तर आपल्याला ही माहिती लक्षात ठेवायची आहे। क्यूबॉइड हॅव 8 वर्टेक्स, 12 एजेस अँड 6 फेसेस, म्हणजेच इष्टिकाचित्तीला शिरोबिंदू 8 असतात, कडा 12 असतात आणि 6 पृष्ठे असतात। तर या पद्धतीने आपण ही माहिती लक्षात ठेवायची आहे। यानंतर आपण नेक्स्ट फिगर पाहूयात। रेक्टँग्युलर प्रिझम आत्ताच पाहिलेला आहे आपण। त्यानंतर पाहूया आपण क्यूब्स म्हणजेच घन। तर क्यूब्स मध्ये ऑल साइड्स आर इक्वल लेंथ, म्हणजे या ठिकाणी प्रत्येक बाजू ही समान असते। दिस इज अ क्यूब, यालाच घन असं म्हणतात। या घनाचा सुद्धा विचार केला तर 12 एजेस म्हणजेच 12 कडा, 8 वर्टेक्स और 8 वर्टायसेस म्हणजेच 8 शिरोबिंदू अँड 6 फेसेस म्हणजेच 6 पृष्ठे। तर घनासाठी सुद्धा आपल्याला हीच माहिती लक्षात ठेवायची आहे। 12 कडा असतात, 8 शिरोबिंदू अँड 6 पृष्ठ। यानंतर पाहूया आपण ट्रायंग्युलर प्रिझम, त्रिकोण चित्ती। तर नेमकं त्रिकोण चित्ती म्हणजे काय? स्टुडंट, फर्स्ट वी हॅव see the actual
cuboid or cube. Let's look at this. This is a cuboid. This is known as cuboid. म्हणजे याला आपण क्यूबॉइड असं म्हणतो. तर या ठिकाणी जर पाहिलं आपण क्यूबॉइडला तर ही लेंथ असते. या ठिकाणी लेंथ आहे, ब्रेड आणि हाईट. तर याचे जर आपण एजेस पाहिले तर हे 1 2 3 4, then same 1 2 3 4 and this is 1 2 3 4. So 12 edges. Vertex means at the corner point here 1 2 3 and 4, same to downside 1 2 3 4. And faces means one face is opposite, 2 and its opposite, and 3 and its opposite, total 6 faces. So it's known as cuboid. Now look at the cube. This is a cube. Cube have all sides in equal length. म्हणजे हा जो आकृतीमध्ये दिसतो हा आहे घन, हा आहे इष्टिका चित्ती. तर ह्या दोन्हीही आकृती आपल्याला माहिती असाव्यात, म्हणून या ठिकाणी प्रत्यक्ष आपण पाहत आहोत. तर याला आपण इष्टिका चित्ती असं म्हणतो आणि याला म्हणतो घन किंवा क्यूब. तर ह्या दोन्ही घन आकृती आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. या दोन्हीही त्रिकोणमितीय आकृती आहेत. याला हाईट, लेंथ अँड ब्रेड अशा तिन्ही बाबी आपल्याला या ठिकाणी पाहता येतात. यानंतर पाहूया आपण ट्रायंग्युलर प्रिझम. तर पहा, लुक ॲट दिस इज अ ट्रायंग्युलर प्रिझम. इट्स हॅव अ बेस अँड 3 sides 1 2 3 अँड दिस इज अ वर्टेक्स. तर याला जर आपण पाहिलं त्रिकोण चित्ती असं म्हणतात मराठीमध्ये याला, त्रिकोण चित्ती. आणि या त्रिकोण चित्तीला त्रिकोण चित्ती, तर याला जर आपण वर्टेक्स हे जर पाहिले तर पहा वर्टेक्स किती आहेत 1 2 3 अँड 4. मीन्स ट्रायंग्युलर प्रिझम किंवा त्रिकोण चित्ती वर्टायसेस म्हणजेच शिरोबिंदू, शिरोबिंदू आहेत 4 1 2 3 अँड 4. त्यानंतर फेस, फेस म्हणजेच पृष्ठ, पृष्ठ किती आहेत 1 2 3 4. अँड एजेस म्हणजेच कडा. तर या ठिकाणी कडा जर पाहिले आपण 1 2 3 4 5 6 6. तर ही सुद्धा माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्रिकोण चित्तीला शिरोबिंदू 4, पृष्ठ 4 आणि कडा 6 असतात. यानंतर नेक्स्ट पाहूया आपण वृत्तचित्ती दंडगोल. तर या ठिकाणी दंडगोल आपल्या समोर आहे, आपण पाहू शकतात. याला आपण दंडगोल असं म्हणतो, त्यालाच सिलेंडर्स असं म्हणतात. तर यामध्ये काही काही बाबी आहेत पहा. हा जो वरचा आहे तो म्हणजे वर्तुळाकार पृष्ठ आहे, सर्क्युलर फेस. तर याला सर्क्युलर फेस 2 असतात. या ठिकाणी हा वरचा एक सर्क्युलर फेस आणि हा खालचा एक सर्क्युलर फेस. त्यानंतर हा जो फेस आहे याला आपण कर्व्ड फेस असं म्हणतो. त्यानंतर हे सर्क्युलर एज 1 अँड हिअर द सर्क्युलर एज 2. तर याची जर आपण आकृती काढायची असेल तर या पद्धतीने या ठिकाणी ड्रॉ करूयात. दिस इज नोन ॲज सिलेंडर. याला आपण वृत्तचित्ती किंवा मराठीमध्ये दंडगोल सुद्धा म्हणतो. तर हा जो वरचा पृष्ठ आहे याला आपण सर्क्युलर फेस असं म्हणतो. यालाच मराठीमध्ये वर्तुळाकार पृष्ठ असं म्हणतात. आणि हा जो कर्वड भाग आहे, हा या ठिकाणी पाहता तुम्ही, हा जो कर्व भाग आहे, कर्व, याला कर्वड फेस असं म्हणतात. कर्वड फेस. तर यालाच वक्र पृष्ठफळ असं म्हणतात, वक्र पृष्ठ. तर हे वर्तुळाकार पृष्ठ, वक्र पृष्ठ.
तर याला वर्तुळाकार 2 पृष्ठ असतात, वरचा आणि खालचा. या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये पण पाहू शकतात. हा वरचा वर्तुळाकार पृष्ठ आहे आणि हा खालचा वर्तुळाकार पृष्ठ आहे. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट फिगर. नेक्स्ट आहे शंकू म्हणजेच कोन. तर शंकू आणि कोन याबद्दलची माहिती घेत असताना या ठिकाणी पहा, जो आईस्क्रीम खाताना जो कोन आपण यूज करतो त्याच आकाराचा हा कोन असतो. याला शंकू किंवा कोन असं म्हणतात. तर हा आकार आहे शंकू आणि कोन याचा. याच्यामध्ये जो सर्वात वरचा भाग आहे या ठिकाणी हा आहे शिरोबिंदू, त्यानंतर हे आहे वक्रपृष्ठ आणि खालचा भाग वर्तुळाकार पृष्ठ आणि ही वर्तुळाकार कडा आहे. तर या ठिकाणी जर आपण आकृती काढली शंकूची तर या पद्धतीने आकृती येईल. तर हा जो वरचा भाग आहे याला आपण शिरोबिंदू असं म्हणतो. शिरोबिंदू यालाच इंग्लिशमध्ये अपेक्स असं नाव आहे. त्यानंतर हा जो आहे तो म्हणजे वक्रपृष्ठ, म्हणजे हा जो भाग आहे हा वक्र, तर हा आहे वक्रपृष्ठ, त्यालाच इंग्लिशमध्ये कर्व्ड फेस असं म्हटलं जातं. त्यानंतर हा जो आहे तो सर्क्युलर फेस, म्हणजे खालचा जो आहे हा वर्तुळाकार याला सर्क्युलर फ्लॅट फेस असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे मराठीमध्ये वर्तुळाकार पृष्ठ या नावाने ओळखलं जातं. आणि ही जी कडा आहे याला आपण सर्क्युलर एज असं म्हणून ओळखलं जातं. म्हणजे या ठिकाणी वर्तुळाकार कडा. तर या पद्धतीने आपल्याला कोन किंवा शंकू याबद्दलची या ठिकाणी माहिती मिळालेली आहे. अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीनं तुम्हाला हे या ठिकाणी लक्षात आलं असेल. सर्व आकृत्या आपण पाहिलेल्या आहेत, घन ठोकळे पाहिलेले आहेत. यानंतर आपण काही पिरॅमिड्स पाहणार आहोत. यामध्ये क्वाड्रँग्युलर पिरॅमिड म्हणजे चौकोन सूची. तर या ठिकाणी चौकोन सूची आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. हा आहे क्वाड्रँग्युलर पिरॅमिड. ज्या पद्धतीनं त्रिकोण चित्ते आपण पाहिलेली आहे किंवा त्रिकोण या ठिकाणी पहा, ही आहे त्रिकोण चित्ती. खालचा भाग असा हा त्रिकोणी असतो आणि ही आहे चौकोन चित्ती. त्यानंतर आपल्याला जर पाहायचं असेल तर हा आहे पंचकोन चित्ती. म्हणजे याचे जे खालचे पृष्ठ असतात ते पहा, 5 बाजू असतात, 1 2 3 4 5. तर हा पंचकोन चित्ती. तर या ठिकाणी आपल्याला आकृत्या सर्व लक्षात येतील किंवा त्याचे आकार सुद्धा आपल्याला सहज पाहायला मिळतील. त्रिकोण चित्ती, चौकोन चित्ती, पंचकोन चित्ती या पद्धतीने आपल्याला हा भाग समजला असेल. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट. अँड नेक्स्ट इज स्पेअर. तर स्पेअर म्हणजेच गोल. तर या ठिकाणी पहा, हा जो गोल आकार आहे याला आपण स्पेअर असं म्हणतो. चेंडूसारखा आकार यालाच गोल किंवा स्पेअर असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी हा जो स्पेअर आहे याबद्दल जर आपण माहिती पाहिली तर ह्याला 1 करोड फेस असतं. म्हणजे फक्त हा एकच करोड फेस असतो. म्हणजे जर आपण गोल काढला चेंडूसारखा आकाराचा तर या ठिकाणी याला स्पेअर असं म्हणतात किंवा गोल असे म्हणतात. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट सराव संच प्रॅक्टिस सेट 41. तर प्रॅक्टिस सेट 41 पाहत असताना या ठिकाणी काही आकृत्या दिलेल्या आहेत. त्याचे आपल्याला फेसेस अँड व्हर्टेक्स याबद्दलची माहिती लिहायची आहे. त्या ठिकाणी जर आपण प्रश्न सोडवला तर पहिली जी आकृती दिलेली आहे ती आहे सिलेंडर. सिलेंडर म्हणजेच वृत्तचित्ती. तर या ठिकाणी शेप सुद्धा दिलेले आहेत. ऑलरेडी शेप तुम्ही काढून घ्या. डायरेक्ट आपण या ठिकाणी उत्तर लिहिणार आहोत. म्हणजे फेसेस म्हणजे पृष्ठे, वर्टायसेस अँड एजेस. वर्टायसेस म्हणजे शिरोबिंदू आणि एजेस म्हणजे कडा.
तर या ठिकाणी जर आपण ही पहिली आकृती पाहिली तर या ठिकाणी व्हर्टायसेस मध्ये जे फेस आहेत हा एकच आहे आणि तो पण सर्क्युलर, शिरोबिंदू 0 आहेत आणि कडा 2 वर्तुळाकार कडा असतात, 2 सर्क्युलर एज. म्हणजेच वर्तुळाकार. त्यानंतर जी दुसरी आकृती दिलेली आहे ते म्हणजे कोन, यालाच मराठीमध्ये शंकू असं म्हणतात. तर याला जे फेसेस आहेत एक वक्राकार आहे मीन्स कर्व्ड आणि एक आहे सपाट म्हणजेच फ्लॅट. त्यानंतर याचे जे शिरोबिंदू आहेत तो शिरोबिंदू एकच आहे आणि कडा एकच आहे वर्तुळाकार, 1 सर्क्युलर. त्यानंतर नेक्स्ट थर्ड पेंटागोनल पिरॅमिड. पेंटॅगोनल पिरॅमिड त्याला पंचकोनी सूची असं म्हणतात. तर या ठिकाणी आपल्याला दाखवली होती मी पंचकोनी सूची. तर या पद्धतीने पहा, ही पंचकोनी सूची आहे. याचे जर फेसेस विचार केले तर खालचा हा 1 आणि कडचे 1 2 3 4 5 म्हणजे एकूण फेस जे असणार आहेत ते असणार आहेत 6. त्यानंतर याचे जे शिरोबिंदू आहेत पहा 1 2 3 4 5 and 1 6 आणि याचे जे पृष्ठ आहेत कडा आहेत 1 2 3 4 5 एजेस आहेत 5 आणि हे 5 1 2 3. अशा पद्धतीनं टोटल 10 एजेस असतील. त्यानंतर नेक्स्ट आहे हेक्सागोनल पिरॅमिड. हेक्सागोनल पिरॅमिड म्हणजेच षटकोनी चित्ती. षटकोनी चित्ती. तर या ठिकाणी षटकोनी चित्ती आपल्याकडे नाही दाखवण्यासाठी. तर या ठिकाणी जर आकृतीचा विचार केला तर षटकोनी चित्तीला 7 पृष्ठ असतात, 7 शिरोबिंदू आणि 12 कडा आहेत. आकृती दिलेली आहे पाहून घ्या. यानंतर नेक्स्ट आहे हेक्सागोनल षटकोनी चित्ती. या ठिकाणी हे षटकोनी सूची होती, लक्षात घ्या सूची. आणि या ठिकाणी आहे षटकोनी चित्ती. तर षटकोनी चित्तीमध्ये 8 पृष्ठ असतात म्हणजे फेस 8, शिरोबिंदू 12 अँड एजेस 18. आकृती तुमच्या समोर असेल तर तुम्ही पाहू शकतात षटकोनी चित्ती. यालाच हेक्सागोनल फ्रिझम असं म्हणतात. आणि शेवटचा आहे पेंटागोनल फ्रिझम. यालाच मराठीमध्ये पंचकोन चित्ती असं म्हणतात. पंचकोनी चित्ती. तर या ठिकाणी पंचकोनी चित्ती आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी पहा 1 2 3 4 5 पंचकोनी चित्ती. तर या ठिकाणी पंचकोनी चित्तीमध्ये पृष्ठ आहेत 7, शिरोबिंदू 10 आणि एजेस 15. तर या पद्धतीने प्रॅक्टिस सेट 41 आपल्याला लक्षात आला असेल किंवा आपण सोडवून घेणार आहोत. यानंतर पाहूया आपण डिफरन्स बिटवीन पिरॅमिड अँड फ्रिझम. लेट्स सी द डिफरन्स बिटवीन पिरॅमिड अँड फ्रिझम. यालाच मराठीमध्ये सूची आणि चित्ती असं समजलं जातं. एखाद्या आकृतीमध्ये चित्ती आणि सूची. तर या ठिकाणी पहा दोन्ही आपण आकृती दाखवणार आहोत. तर ह्या 2 आकृती आहेत. दोन्हीचे फेस जे आहेत ना ते दोन्हीही पंचकोनी आकृती आहेत. पहा 5 फेसेस असलेल्या. पण याचा एक आकार हा सुईसारखा आहे, एक हा सुईसारखा आहे म्हणून याला सूची असं म्हटलं जातं. एक साईड सूचीसारखी आहे आणि याच्या दोन्हीही बाजू सेमच असतात, यामध्ये काही फरक पडत नाही. म्हणजे या ठिकाणी हा आहे चित्ती आणि हा आहे
सूची. तर हे दोन्हीतला डिफरन्स पण आपल्या लक्षात आला असेल. दिस इज द डिफरन्स बिटवीन पिरॅमिड अँड प्रिझम. तर या पद्धतीने आपण त्रिकोणमितीय सर्व आकृत्या आणि त्यांचे सर्व एजेस वगैरे हे सगळा भाग पाहिलेला आहे. तर या प्रकारचे तुमच्याही शाळेत असतील तर तुम्ही पाहू शकतात अगदी सहज सोप्या पद्धतीने. भेटूया लवकरच पुढील नवीन वर्गातील गणितासह. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.